पीआर कार्ड भेटले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना घरकुलं भेटलं पाहिजे आणि निराधार 60 वर्षापासून जेव्हापासून निराधार सुरू झाला तेव्हापासून 600 रुपये होते. जेव्हा मी खासदार होती केंद्रातून 1500 रुपये करून आणले होते आणि हँडिकॅप मतिमंद या सगळ्या लोकांना देवाभाऊनी 2500 रुपये त्यांना वाढून त्यांना सुरुवात करून दिली. हा छोटी छोटी गोष्टी कोणीच लक्ष देत नाही. मोठा आपण हायवे करू, पण गरीब लोक असतात ज्यांना 1500 रुपयापासून अपेक्षाच असतात, जे अंधे असतात, हँडिकॅप असतात, त्यांना 2400-2500 रुपये महिन्याचे देण्याचं काम या देवाभाऊनीच आणि या महाराष्ट्राने आणि भारतीय जनता पार्टीने दिलं. जर एकही मत दुसऱ्याला गेला, कोणाचंही खा, कोणाच्याही पार्ट्यामध्ये जा, पण मतदान करताना जिथे जिथे कमळ दिसेल सगळी ठिकाणी कमळाचंच बटन दाबा. आमचा एक युवक एक मतदारसंघातून उभा आहे, सगळे युवकच आहे, जयश्रीताई आहे, मोहन आहे, सगळे मनीष भाऊ आहे, सीताताई आहे, शुभांगीताई आहे, सगळे यंग आहे. बरेचसे लोक घाबरतात की आमचे लोक 50% जर असले आणि 50 दुसरे असले तर आमचे लोक सगळे मतदानाला जात नाही. त्या दिवशी लग्नाची खूप मोठी तिथी आहे. पहिले मतदान मग कन्यादान करायचं, त्याच्यानंतरच लग्नाला जायचं. कारण माझे इलेक्शनच्या दिवशी 300 लग्न होते, तिथे लग्न लावलं म्हणून माझं राहिलं. मीच जाऊ शकले नाही लोकसभाला. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, आपले दुसरं ऑपोजिशनच्या लोकांना पाहिजे, त्यांना लग्नही दिसत नाही, त्यांना मरणही दिसत नाही, त्यांना तेरवी दिसत नाही, आपल्याला सगळं काही दिसते. म्हणून एक एक मतांनी जर एकही ते नगरसेवक जर पराभूत झाला तर त्याच्या अर्जानं तुम्हाला भरावं लागेल, त्यांना नाही. ते कार्यकर्ता 5 वर्ष पुन्हा ते झुमानी काम करतील, पण आपल्या क्षेत्राचा विकास जर घडला तर आपली येणारी जी पिढी आहे त्याचा विकास आपण करू शकत नाही. कोणी किती मोठे इथे आले, आम्ही खूप लहान आहे, मी भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगते की जेवढेही नगरसेवक नगर अध्यक्ष आहे यांना तुम्ही निवडून द्या आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये या शहराचा या क्षेत्राचा विकास. मी तुम्हाला सांगते, दर्यापूरमध्ये अजूनही लोक जेव्हा पाणी घेतात, पाणी पितात, घरापर्यंत पाणी पोचले ते फक्त प्रकाश काकाचं नाव घेतात. आजही सुद्धा दर्यापूर मतदारसंघामध्ये कोणी नाव घेत असाल तर प्रकाश काकाचं. वयाने जरी ते बुजुर्ग असले पण कामाने आमच्यापेक्षा जास्त जोशी आहे. एकही फाईल त्या मंत्रालयामध्ये नेली तर एकही फाईल खाली वापस येत नाही, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करून आणतात. मी फक्त तुम्हाला आज विनंती करायला आली आहे. बरेचशा लोकांनी म्हटलं, ताई हे बोलू नका, तसं बोलू नका, तसं बोलू नका, असं बोलू नका. मेरे खून में तो सिर्फ भगवा है. मैं जीऊंगी भी भगवे के लिए और आखिरी सांस भी भगवे के साथ ही लूंगी. जिसको पसंद है वो सुनो, जिसको नहीं पसंद है वो घर पे जाओ. मैं आप लोगों को आज सिर्फ इतना विनंती करने आई थी आणि तुमचे सगळ्यांचं प्रेम घ्यायला इथे पोहोचली होती. जेवढेही जिल्हा अध्यक्ष आहे, जिल्हा उपाध्यक्ष आहे, शहरचे अध्यक्ष आहे, मोर्चाचे अध्यक्ष आहे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे, महिला मोर्चा आहे, सगळे मोर्चांना, सगळे युवकांना, सगळे पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील, आपसी मतभेद बाजूने ठेवून फक्त इलेक्शनमध्ये पार पाडा. कारण जेव्हा एनओसीची वेळ येईल तर एनओसी जर आपल्याला भेटली नाही तर मंत्रालयावरनं ते काम होणं कठीण होऊन जाईल. आज 50 कोटीपेक्षा जास्त या आतमधले रस्ते आमचे प्रकाश काकांनी केले आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये एकही नाली राहणार नाही, एकही रोड शिल्लक राहणार नाही, एकही समाज भवन शिल्लक राहू देणार नाही, एकही मंदिर असंच शिल्लक राहू देणार नाही. लायब्ररी सुद्धा इथे होईल. जर 100 बेडेड हॉस्पिटल या अकोट शहरामध्ये 50 कोटीचे केले ते येणाऱ्या भविष्यामध्ये अकोट अमरावती सारखा सुंदर करण्याची जबाबदारी हे प्रकाश काकांनी घेतलेली आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे नगर अध्यक्ष आमची मायाताई हातभार लावणार आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपल्या विचारांना जगा, स्वार्थांना जगून काही होणार नाही. आज पोट भरण म्हणून उद्या परत आपल्याला भूक लागणार आहे. म्हणून विचारा जगले तर शेवटच्या श्वासापर्यंत तो विचार आपल्या पाठीशी उभा राहील. म्हणून आपण सगळ्यांनी विनंती आहे की सगळे नगरसेवकांना, नगर अध्यक्षांना आपण सगळ्यांनी ताकद द्या,
आज कोणी तुमचे पाकिट भरू शकतात, पण उद्या तुमचे मुलांचं भविष्य बनवण्याकरिता कोणीच येणार नाही. जर तो भविष्य तुम्हाला हवा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहून फक्त कमळ 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 या चिन्हाला तुम्ही मतदान करा. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. किती लोकांनी तयारी केली की यांच्या पाठीशी उभं राहणार आहे तुम्ही सांगा बरं. मी उभी आहे. ये तो अभी झांकने वाली पिक्चर अभी ये शहर के और महाराष्ट्र में अभी बाकी है. बस इतना ही आप लोगों को बोलती हूँ. और एक बार जय श्री राम.